नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपमध्ये. तर आता आपण गंधकचं तिसरं फॉर्म्युलेशन बघत आहे, जो की आहे गंधक द्रुती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गंधक रसायन बघितलं होतं. आता या व्हिडिओमध्ये गंधक द्रुती बघत आहे. आता गंधक रसायनप्रमाणे गंधक द्रुतीचं पण खूप मोठं चिकित्सेमध्ये ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. मग चांगल्या प्रकारे खूप आजारांवरती हा काम करतो. जसे काय म्हटलंय ना, आपला श्वास म्हणा, कास म्हणा, त्यानंतर क्षय म्हणा, पांडुरोग म्हणा, अतिसार म्हणा, आमातिसार, अग्निमंद, अरुची, त्यानंतर शूलवाना, असे काही आजार आहेत ना, त्यावरती सगळ्यांवरती चांगली याची आपल्याला ट्रीटमेंट म्हणून चांगला रिझल्ट म्हणून आपण ह्या गंधक द्रुतीकडे बघत असतो. तर गंधक द्रुतीमध्ये नॉर्मली आपल्याकडे तीनच घटक द्रव्ये. गंधक द्रुती मला सुरुवातीला आपल्याकडे शुद्ध गंधक येणार, त्यासोबत झालं त्रिकटू, आणि त्यासोबत फक्त आपलं तिळ तेल घ्यायचं. हे फक्त तीनच घटक द्रव्य, यामध्ये शिल्लक असं काही नाही. आता सुरुवातीला मी तुम्हाला याची निर्माण विधी सांगतो. आता यामध्ये काय करायचं, तुम्हाला जे तीन घटक द्रव्य, याची सगळे घटक द्रव्य घ्यायचे. त्यामधला जो गंधक आणि त्रिकटू चूर्ण आहे, म्हणजे नॉर्मल त्रिकटू आहे, त्यांचं काय करणार, चूर्ण करून घ्यायचं. नॉर्मली पावडर करून घ्या किंवा चूर्ण करून घ्यायचं. गंधक आणि त्रिकटूचं चूर्ण करून घ्यायचं. घेतलं त्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक वस्त्र घ्यायचं आहे, म्हणजे आपला सुती असा वस्त्र घ्यायचा आहे, कपडा घ्यायचा आहे, रुमाल घ्यायचा आहे. घेतला तो असा पसरवायचा आहे, असा पसरला. नंतर काय करायचं, जे तुम्ही गंधक आणि त्रिकटूचं चूर्ण घेतलंय ते त्याच्यावरती असं हातरायचं, म्हणजे सगळीकडे पसरायचं, छान प्रकारे असं पसरायचं. पसरलं नंतर तुम्हाला काय करायचंय, जो रुमाल होता तर त्याला असं काय करायचं, तुम्हाला छान प्रकारे गुंडळून घ्यायचं. अशा प्रकारे त्याला तुम्हाला गुंडळून घ्यायचं. घेतलं, गुंडळलं. नंतर काय करायचं, गुंडळल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे जे तुम्ही रुमाल गुंडाळा त्याला तीळ तेलामध्ये भिजवून ठेवायचं आहे. 3-4 तास, काही जण रात्रभर सुद्धा भिजवून ठेवतात, पण आपल्याला नॉर्मली बुक्सनुसार समजा 3 तासाला तीळ तेलमध्ये भिजवून ठेवायचं आहे. भिजवून ठेवलं, तीळ तेलामध्ये भिजवून ठेवलं. नंतर काय करायचं आहे, तुम्हाला एक काय करायचं आहे की भिजून झाल्यानंतर त्याला दोरीच्या साहाय्याने काय करायचं, थोडं बांधायचं, आणि त्याला काय करायचं, तुम्हाला एक टांगवायचं. एक प्रकारे कशाला तरी एक आधाराला त्याला काय करायचं, तुम्हाला टांगवायचं. काऊन टांगवायचं, आता आपल्याला काय करायचं, त्याला पेट द्यायचं, म्हणजे खालून याला जाळायचं आहे, खालून अग्नी द्यायचा, म्हणून याला टांगवायचं आहे. मग असं काय करायचं, हा जो वस्त्र आहे समजा, तर अशा दोरीच्या साहाय्याने आपण असा टांगवला असं, आणि त्यानंतर खाली काय करायचं, आपल्याला एक पात्र धरायचं, म्हणजे आपल्याला खाली काहीतरी एक प्लेट म्हणा, काहीतरी पात्र ठेवायचं, जेणेकरून आता हा अग्नी द्यायला ह्या रुमालाला, त्यानंतर हा काय होणार, वस्त्राची जे थेंब असेल, आता नॉर्मल तुम्ही घरात प्लास्टिक वगैरे जाळलं असेल तर लहानपणी तुम्ही असं त्याचे थेंब वगैरे खाली गाळतात, तर त्याचप्रमाणे ह्याची काय कपड्याचं जळणारे वस्त्र थेंब पडणार आहे, तर ती आपली गंधक द्रुती असणार आहे, ती आपल्याला काय करायची, जमा करायची. मग हे थेंब काय करायचे, पात्रात पडणार, टीप 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 अशा प्रकारे पडणार, आणि ह्यामध्ये असे जमा करायचे. आता ही जी असणार आहे, ही आपले नॉर्मल जे थेंब झालेत गोळा, तर ही आपली गंधक द्रुती असणार आहे, आणि ही आपण चिकित्सेमध्ये यूज करतो. तर अशा प्रकारे सोपी पद्धत आहे गंधक द्रुती बनवण्याची. ह्याची मी तुम्ही खूप जागेवर ह्याची काय म्हणताय, तुम्ही रील्समध्ये म्हणा, शॉर्ट्समध्ये म्हणा, यूट्यूबवरती, इन्स्टावरती सगळीकडे ह्याचे तुम्हाला प्रॅक्टिकल वगैरे पाहायला मिळतात. एकदम सोपे सोपे असे प्रॅक्टिकल असतात त्याचे. आपल्या कॉलेजमध्ये पण ज्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल होतात त्यामध्ये करतातच, ज्यामध्ये होत नाही त्यामध्ये सांगत काही विषय नाही आहे. तर ते अशा प्रकारे आहे गंधक द्रुती. तर अशा प्रकारे झालं. तर आता नॉर्मली आता पाहूया गंधक द्रुती म्हणजे काय. आता घटक द्रव्य इथं मुख्य तीन ध्यानात ठेवा, गंधक, त्रिकटू चूर्ण आणि तीळ तेल. आता गंधक आपल्याला एक भाग घ्यायचा आहे, त्रिकटू चूर्ण घ्यायचं आपल्याला एक 1/16, म्हणजे काय म्हटलंय, 1/16 भाग घ्यायचा, 1/16 भाग. नॉर्मल जर गंधक 16 भाग घेतलं तर त्या प्रमाणात आपल्याला एक भाग घ्यायचा, अशा प्रमाणात म्हटलंय, म्हणजे 1/16 भाग आपल्याला काय घ्यायचं, त्रिकटू चूर्ण घ्यायचं आहे. नंतर काय म्हटलंय, तीळ तेल काय घ्यायचं, आवश्यकतेनुसार आपल्याला तीळ तेलानुसार घ्यायचं. आता नॉर्मल जेवढं बुडवायला लागतं, आपला रुमाल जेवढा असेल तो छान प्रकारे यामध्ये बुडला पाहिजे, भिजला पाहिजे, तर आपल्याला एवढं तीळ तेल घ्यायचं त्यामध्ये. नंतर काय करतात, निर्माण विधी. आता बघा, सर्व घटक द्रव्य घ्यावे, त्यानंतर गंधक आणि त्रिकटू यांची बारीक चूर्ण किंवा पावडर करून घ्यायची. नंतर झालं, नंतर एक वस्त्र घ्यायचं, वस्त्र घेतलं त्यावरती सगळं हातरायचं, जे काही आपण चूर्ण बनवलं गंधक आणि त्रिकटूचं, ह्याचं काय करायचं, चूर्ण आपण जे बनवलं ह्याच्यावरती मिक्स करून हातरायचं. हातवरलं नंतर काय करायचं, त्यावर गंधक त्रिकटू चूर्ण पसरावे. पसरलं नंतर वस्त्राला गुंडाळायचं, वस्त्राला असं गुंडाळायचं फोल्ड वगैरे करून छान प्रकारे, आणि दोरीच्या साहाय्याने त्याला काय करायचं, टांगायचं, दोरीच्या साहाय्याच्या टांगाने. नंतर काय म्हटलं, 3 तास त्याला तीळ तेलामध्ये भिजवून ठेवायचं. नॉर्मली अगोदर जरी भिजवलं काय, नंतर काय भिजवलं काय, एकच भिजवायचं आहे, भिजवायचं त्याला. नंतर काय करायचं, दोरीमध्ये टांगवायचं, अगोदर भिजवायचं, नंतर दोन्हीमध्ये टांगवायचं, कारण की काय होतं, भिजल्यानंतर सोपं जातं टांगवायला वगैरे. तर काय होतं, तीळ तेलमध्ये भिजवायचं, नंतर टांगवायचं. झालं त्यानंतर मग काय करायचं, त्याला भिजलं, टांगवलं, नंतर काय करायचं, 3 तासानंतर वस्त्राला अग्नी देऊन पेटवून द्यायचे, आणि त्याखाली एक वस्त्र ठेवायचं, जे काही जळलेले थेंब असतील त्यामध्ये आपल्याला कलेक्ट करायचे. मग ते वस्त्राखाली काय करायचं, पात्र ठेवणे, आणि त्यामधून वस्त्राचे थेंब पडतील, तर थेंब पडलेला आपल्याला हे थेंब काय असेल, गंधक द्रुती असेल. ही आपली थेंब गंधक द्रुती आहे, समजलं. आता मात्रा आपण नॉर्मल यूज किती करतो, तर पेशंटमध्ये आपण 3 थेंब मात्रा आपण देत असतो. 3 थेंब मात्रा सांगितलेले. अनुपान कशासोबत खायचे, तर नागवल्लीचे पत्र. आता नागवल्लीचे पत्र म्हणजे काय, आपले जे नागिनीचे पान
म्हणतो ना आपण जे पान खातो घरी, ते पान जे असतं नागवल्लीचे पान, जे बाबू पान सेंटर असे जे इकवतात वगैरे, तर ते पान राहतात ते नागवल्लीचे पान म्हणजे आपले नागिनीचे पानं. त्यानंतर किंवा दुसरं आपण अनुपान म्हणून शुद्ध पारद. शुद्ध पारद म्हणजे आपली जी मर्क्युरी, शुद्ध प्युरी फॉर्ममधली जी मर्क्युरी, तर मर्क्युरी सुद्धा देऊ शकतो असं अनुपान आपल्या ग्रंथानुसार दिलेलं आहे. आता हे झालं. आता आमयिक प्रयोग कोणत्या डिसीजमध्ये यूज होतो, तर अग्निमांदे ज्यांचा काही डायजेस्टिव्ह पॉवर कमी येतं त्यांच्यामध्ये, आरुची ज्यांना टेस्टलेस म्हणजे ज्यांना मुखामध्ये आरुची वगैरे चव वगैरे लागत नाही अशा कंडिशनमध्ये देऊ शकतो. ज्यांच्यामध्ये क्षय, ज्यांच्यामध्ये बॉडीमध्ये क्षय होत चालला आहे म्हणजे लुकडे लुकडे होत चालले बॉडीमध्ये, सप्तधातू जे आहे त्यांचा ऱ्हास होत चालला आहे अशामध्ये यूज करू शकतो. पांडुरोग असेल ज्यांना जॉन्डिस असेल कंडिशनमध्ये यूज करू शकतो. कास खोकलामध्ये, श्वास अस्थमामध्ये, शूलमध्ये ज्यांना मध्ये वेदना वगैरे होत असेल तर त्यांच्यामध्ये यूज करू शकतो. आम अतिसार कोणामध्ये आमाचा काय होतं अतिसार वगैरे म्हणजे काय डिसेंट्री वगैरे लागणं, जे काही अपचित अन्न आहे त्याची डिसेंट्री वगैरे लागणं, तर हे असे जे कंडिशन असतं त्यामध्ये आपण यूज करत असतो आमयिक प्रयोग. कळलं तुम्हाला? आता बघूया फार्माकोडायनॅमिक्स. आता नॉर्मली अग्निमांद आहे ना, तर अग्नीचं काय करतो वाढवतोय म्हणजे जे काहीतरी घटक द्रव्य असतील ते काय करतात दीपन, आपली जी दीपन कर्म करतात, नॉर्मली आपलं डायजेस्टिंग पॉवर काय करतात वाढवतात. मग तेच म्हटले गंधक धृती ॲक्ट ॲज अ पोटंट दीपन, म्हणजे आपल्या बॉडीचं काय करतो नॉर्मल जाटर अग्नी वाढवतो, तर गंधक धृती ॲक्ट ॲज अ दीपन म्हणून हा कर्म करतो. स्टिम्युलेटिंग द डायजेस्टिंग फायर आपण त्याला अग्नी म्हणतो. अँड इम्प्रूव्हिंग द ॲपेटाईट, जी आपली भूक वगैरे वाढवतो आणि त्यासोबत जे आपले डायजेस्टिंग पॉवर ती सुद्धा वाढवण्याचं काम करतो. तर अशा प्रकारे दीपन हे कर्म सांगितलं आपल्याला. दुसरं दिलं तीक्ष्ण. तीक्ष्ण म्हणजे काय म्हटलंय, द फॉर्म्युलेशन कंटेन द गंधक, आपण त्याला सल्फर म्हणतो मॉडर्न वेनी, आणि त्रिकटू चूर्ण. ह्या फॉर्म्युलेशन आपण गंधक आणि त्रिकटू चूर्ण वापर करतो. त्यामध्ये विच इम्पार्ट द शार्पनेस टू द प्रिपरेशन, हे काय करतात ते प्रिपरेशनला एक चांगल्या प्रकारे बनवतात. आता काय म्हटलंय, दिस शार्पनेस ॲड्स इन अ डायजेस्टिंग आम त्याचे टॉक्झिन अँड ॲलिव्हेटिंग द सिम्पटम ऑफ इनडायजेशन. आता हे काय करतात नॉर्मली जे आपल्या बॉडीमध्ये आम अतिसार नॉर्मल म्हटलं ना आपण, तर आम जे आहे तर आमला काय करतात कमी करण्याचं काम करतात. त्यासोबत जे काही इनडायजेशनचे सिम्पटम असेल जसे की आपल्याला काय म्हणतं मळमळ होणं, अतिसार वगैरे लागणं नॉर्मली, त्यानंतर आणखी काय होणं की मुखामध्ये लाळ काय म्हणतात मुखस्त्राव वगैरे होणे, तर असे जे कंडिशन असतात इनडायजेशनमुळे होतं, शूल वगैरे होणं पोटात वगैरे, तर हे जे कंडिशन असतात ते सिम्पटम असतात तर त्यांना कमी करण्याचं काम हे गंधक आणि त्रिकटूचं चूर्ण ह्या फॉर्म्युलेशनमध्ये करतं. समजलं? आता बघा रसायन. आता रसायन म्हणजे काय होणं की आपले आयुवर्धक होणं. तर काय म्हटलं, गंधक धृती मे पॉजेस द रसायन प्रॉपर्टी कन्स्ट्रिब्युटिंग द रिव्हेजिनेशन अँड द रिव्हायटलायझेशन ऑफ द बॉडी. तर अशा प्रकारे काय म्हटलं आपल्या बॉडीसाठी एक प्रकारे की रसायन म्हणून कर्म करतं, त्यासोबत जे आयुवर्धक सुद्धा हे आपलं गंधक धृती आहे. समजलं? आता हे झालं आपलं फार्माकोडायनॅमिक्स. आता बघूया फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोकायनेटिक्समध्ये काय म्हटलंय, आता सुरुवातीला ॲब्झॉर्प्शन. आता ॲब्झॉर्प्शन कसं होतं, वेन ॲडमिनिस्ट्रेशन ओरली और टिपिकली गंधक धृती इज ॲब्झॉर्ब थ्रू द म्युकस मेम्ब्रेन ऑफ द स्किन. आता नॉर्मली जे आपण गंधक धृती आपण नॉर्मली ओरली जर घेतलं किंवा स्किनवरती लावलं, तर ओरली घेतलं तर म्युकस मेम्ब्रेन जे असते ना आपले GITचे ट्रॅकचे, तर ते काय करतात ॲब्झॉर्ब करतील. जर स्किनला लावलं तर कुठं होईल ओरली काय होईल, नॉर्मली लोकल लावलं तर स्किन थ्रू काय होईल ॲब्झॉर्ब होईल. द ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट एंटर द ब्लड स्ट्रीम अँड द रीच देअर टार्गेट टिश्यू. जे काही ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट असतील म्हणजे ॲक्टिव्ह जे पार्टिकल असतील किंवा कंपाऊंड असतील ते आपल्या रक्तामध्ये येतात. रक्तामध्ये ॲब्झॉर्ब झाल्यानंतर जे टार्गेट ऑर्गन असतं त्या टार्गेट ऑर्गनवरती टिश्यूवरती जाऊन त्याचे इफेक्ट दाखवण्याला सुरुवात करतात. आता काय म्हटले डिस्ट्रीब्युशन काय म्हटलं, द ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट ऑफ गंधक धृती आर डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी एक्झर्टिंग देअर थेरॅपेटिक इफेक्ट ऑन व्हेरियस ऑर्गन अँड सिम्पटम. जे काही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असेल गंधक धृतीचे ते डिस्ट्रीब्यूट होते पूर्ण बॉडीमध्ये आणि एक्झर्ट त्यांचे आपापले थेरॅपेटिक इफेक्ट आहे पूर्ण बॉडीमध्ये, त्याचे ऑर्गन असू द्या किंवा सिस्टमवरती आपापले ते डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर त्याचे इफेक्ट दाखवायला सुरुवात करतात. झालं? आता बघा मेटाबॉलिझम. आता पूर्ण बॉडीमध्ये प्रसार झाल्या त्यांना आपापले कर्म सुरू करायच्या अगोदर काय होतं मेटाबॉलिझम होतं. आता मेटाबॉलिझम झालं तर नॉर्मल काय होतं, काही इनॅक्टिव्ह होतं काही ॲक्टिव्ह होतं. ॲक्टिव्ह झाले तर काय होतं मेटाबॉलाइट्स तयार होतं आणि तेच मेटाबॉलाइट्स आपले काय होणं पुढे जाऊन काय करतात आपापले स्वतःचे थेरॅपेटिक इफेक्ट दाखवतात आणि ते इफेक्ट झाल्यानंतर तेच मेटाबॉलाइट्स बॉडीच्या बाहेर इलिमिनेशन थ्रू एक्सक्रेशन थ्रू बॉडीच्या बाहेर काढले जातात. आता बघा काय म्हटलंय, मेटाबॉलिझम ऑफ गंधक धृती मे बी मे ऑकर प्रायमरी इन द लिव्हर. जे काही मेटाबॉलिझम होतं गंधक धृतीचं प्रायमरली कुठं लिव्हरमध्ये होतं आणि ते ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्यूएंट आर ट्रान्सफॉर्म इन टू मेटाबॉलाइट. जे काही ॲक्टिव्ह कंपाऊंड्स असते ना ह्या गंधक धृतीमधले ते ट्रान्सफॉर्म कसे होतात मेटाबॉलाइट्समध्ये आणि ते मेटाबॉलाइट्स आपापले मग थेरॅपेटिक इफेक्ट दाखवतात. इफेक्ट दाखवायचे झाल्यानंतर तेच मेटाबॉलाइट्स बॉडीच्या बाहेर एक्सक्रेशनमधून काढले जातात. जसं की सेल असतो ना, जे आपण रिमोटमध्ये टाकतो, रिमोटमध्ये सेल टाकतो, सेलचं जोपर्यंत चार्जिंग आहे
तोपर्यंत ते आपापले इफेक्ट दाखवतात. जेव्हा चार्ज संपली तेच काय करतो आपण सेलला काढून फेकून देतो. त्याचप्रमाणे तेच मेटाबॉलाइट्स बॉडीच्या बाहेर काढून टाकले जातात. समजलं. नंतर बघा एक्सक्रेशन. आता एक्सक्रेशन म्हणजे काय म्हटलंय, मेटाबॉलाइट्स अँड अनयुटिलाइज जे कॉन्स्टिट्यूएंट असेल ऑफ गंधकद्रुती, मेटाबॉलाइट असू द्या किंवा काही जे अनएब्झॉर्ब असू द्या, काही इनॅक्टिव्ह फॉर्ममधले जे गंधकद्रुतीचे कंपाऊंड असतील तर त्यातले काय होतं ते इलिमिनेट फ्रॉम द बॉडीच्या बाहेर काढलं जातं प्रायमरीली थ्रू द युरिन अँड फिसेस. जे प्रायमरीली कुठं युरिन आहे मूत्रामार्गे आणि शौचामार्गे बॉडीच्या बाहेर काढले जातात. समजलं. आता बघा रिसर्च अपडेट अँड क्लिनिकल एव्हिडन्स काय सांगितले. आता नॉर्मली जे गंधकद्रुती तो स्किनवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट दाखवतो. जसे की बघा काय म्हटलं, जसं की ज्यांना ॲक्नेचा वगैरे प्रॉब्लेम असतो ना, ॲक्ने वगैरे काळे डाग वगैरे असतं स्किनवरती, तर त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे हा रिझल्ट दाखवतो. काय म्हटलं बघा, अ स्टडी इन द जर्नल ऑफ द डर्मॅटोलॉजिकल ट्रीटमेंट फाउंड दॅट द सल्फर बेस्ड प्रिपरेशन इफेक्टिव्हली ट्रीट द ॲक्ने. असा स्टडी झाला, जर्नल एक पब्लिश झाला, जर्नल ऑफ डर्मॅटोलॉजिकल ट्रीटमेंट. यामध्ये असं पाहायला मिळालं की सल्फरपासून जे काही प्रिपरेशन बनवले, फॉर्म्युलेशन बनवले, त्यामध्ये ते ट्रीटमेंट करतात ॲक्नेवरती. जे काही ॲक्ने म्हणजे काळे डाग वगैरे असतात स्किनवरती, तर त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे रिझल्ट यामध्ये पाहायला मिळाले. आणि अदर जे स्किन कंडिशन असेल तर त्यामध्ये काही कॅरोटोलायटिक ह्याच्यामुळे प्रॉपर्टी असल्यामुळे, अँटीमायक्रोबियल प्रॉपर्टी असल्यामुळे, तर हे ह्याच्यामध्ये चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. समजलं. आता बघा काय म्हटलंय, अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी. आता अँटी इन्फ्लामेटरी काय म्हणतात, बॉडीमध्ये नॉर्मल सूज वगैरे कमी करणं. तर काय होणार, रिसर्च पब्लिश इन द फायटोथेरपी रिसर्च हायलाइट. आता फायटोथेरपी रिसर्च हायलाइट हे पब्लिश झालं. यामध्ये काय पाहायला मिळालं की अँटी इन्फ्लामेटरी इफेक्ट ऑफ द सल्फर कंपाऊंड डेमॉन्स्ट्रेटिंग द इफिकेसी इन मॅनेजिंग स्किन कंडिशन लाईक द डर्मॅटायटिस. आता नॉर्मली एक पब्लिशमध्ये एक पेपर पब्लिश झाला, रिसर्च पब्लिश झाली फायटोथेरपी रिसर्च हायलाइटमध्ये. तर अँटी इन्फ्लामेटरी जी प्रॉपर्टी असते इफेक्ट सल्फर कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे जे काही सल्फरपासून जे काही कंपाऊंड बनलेलं असेल, जसं की स्किनसारखे जे काही काय असतं इन्फ्लामेशन असेल, तर त्यांच्यामध्ये ह्यांचे चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. जसं की स्किन कंडिशन दिली डर्मॅटायटिस, म्हणजे डर्मा म्हणजे स्किन आणि आयटिस म्हणजे काय नॉर्मली सूज वगैरे ना, तर स्किनवरती सूज वगैरे असेल तर ते कमी करण्याचं काम हे सल्फरपासून बनलेले कंपाऊंडमध्ये पाहायला मिळते. तर अशा प्रकारे 2 रिसर्च छान प्रकारे झाले आणि ह्यावरती चांगले आपल्याला पब्लिशसुद्धा झाले आहे. तर अशा प्रकारे 2 रिसर्च आहे, त्यासोबत फार्मॅकोकायनेटिक्स, त्यासोबत फार्मॅकोडायनॅमिक्स आणि हे असे झालेलं आहे. हे टोटल आपलं गंधकद्रुती झालेलं आहे. तर इथं टोटल हे अशा प्रकारे सोपं होतं गंधकद्रुती. तर कळलं असेल तुम्हाला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.